अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, गुरुवार, खरं तर गुरुवारचा जो दिवस आहे हा सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, आजच्या या गुरुवारी तुम्हाला दिव्यामध्ये ही एक वस्तू घालायची आहे। ही एक वस्तू तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी दिव्यामध्ये घातली तर तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल, तुमचं कितीही अडलेलं काम जे असेल ते मार्गी लागेल। तुमचा जर गुरुग्रह कमकुवत झालेला असेल तर या उपायाने तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये गुरूंची साथ मिळत जाईल। खरं तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की आपला गुरु जो आहे तो मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं। बघा, आपला गुरु कमकुवत असेल आणि बाकीचे सगळे ग्रह आपले जर मजबूत असतील आणि फक्त गुरुच कमकुवत आहे तर देव सुद्धा आपलं काहीच करू शकत नाही, ठीक आहे। आणि जर आपला गुरुग्रह हा मजबूत असेल आणि बाकीचे ग्रह जर कमकुवत असतील, आयुष्यात कितीही अडथळे आले, कितीही संकट आले तरी आपण सहज त्यातून तारून जातो, कारण आपला गुरु आपल्या पाठीशी असतो। गुरुचं महत्त्व हे आपल्या आयुष्यात खूप जास्त आहे। ज्यांच्याही आयुष्यात सतत संकटे आहेत, सतत अडथळे येत आहेत, घरामध्ये सुख नाहीये, आयुष्यामध्ये समाधान नाहीये, तर लक्षात ठेवा तुमचा गुरुग्रह जो आहे तो कमकुवत झालेला आहे आणि गुरुवारी केलेल्या उपायाने आपला तोच ग्रह मजबूत होतो। आत्ताही तुम्हाला असाच हा उपाय मी सांगणार आहे, जो उपाय तुम्हाला दिव्यासोबत म्हणजे दिव्यामध्ये ही एक वस्तू घालायची आहे, जी वस्तू घातल्याने तुम्हाला गुरूंचीही साथ प्राप्त होईल, घरातील दारिद्र्यही संपत जाईल, इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील आणि तुमची कितीही कठीण अडलेली जी कामं असतील तर ती कामेही मार्गी लागतील। बघा, आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय आपल्याला सायंकाळी 6:30च्या पुढे तर रात्री 9:30च्या आतमध्ये करायचा आहे। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। फक्त मासिक धर्म असेल, जर सुतक काळ असेल तर त्या टायमात तुम्ही हा उपाय करू शकत नाही। बाकी इतर वेळेस कुणीही, म्हातारे व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, कुणीही हा उपाय केला तरीही चालेल। जर मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही करू शकतात। तुम्हाला कुठे एखादी चांगली नोकरी मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकतात। समजा एखादा व्यवसाय टाकलेला आहे, नवीनच व्यवसाय सुरू झालेला आहे, गिराईक लागत नाहीये किंवा धंदा व्यवस्थित होत नाहीये, तर व्यवस्थित धंदा होण्यासाठी तुमचं जे काही दुकान असेल, शॉप असेल, ते व्यवस्थित चालण्यासाठी, गिराईक वाढण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। नोकरी करत असेल तर नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्यासाठी, तुमची भरभरून प्रगती होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। यासाठी आपल्याला लागणार आहे एक दिवा। आता रोज जो दिवा आपण लावतो तो दिवा तुम्हाला लावायचाच आहे, मात्र त्याच्या व्यतिरिक्त हा दिवा तुम्हाला वेगळा घ्यायचा आहे, ठीक आहे। आपल्या घरामध्ये कुठलाही दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकतात। मातीचा घेतला तरीही चालेल, पितळेचा घ्या, चांदीचा घ्या, जो दिवा तुमच्या घरात अवेलेबल आहे तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। समजा कुठलाच नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरीही चालेल। सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तुम्हाला, तर एक छोटंसं केळीचं पान घ्यायचं आहे। आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही केळीचं झाड असेल, आजूबाजूला नसेल, शेजारच्याकडे एखादं केळीचं रोप असेल, तिथून जाऊन आणा, पण तुम्हाला या उपायासाठी केळीचं पान असणं आवश्यक आहे। छोटं, खूप मोठं नाही, एक छोटंसं अगदी इतक्या आकाराचं कोवळं असेल तरीही चालेल, ते केळीचं एक पान घ्यायचं आहे। पान आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, थोडंसं त्याच्यावरती गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं आहे। त्यानंतर या पानावरती हळद आणि कुंकू मिक्स करून त्याने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे, ठीक आहे। एक स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला श्रीम हा शब्द लिहायचा आहे। श्री काढायचा आणि त्याच्यासोबत श्रीम, जो माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे। कुठलीही दैवी शक्ती साधना करत असताना श्रीम हा शब्द अत्यंत पवित्र, शुभ मानला जातो, ज्यापासूनच प्रत्येक मंत्राची, स्तोत्राची सुरुवात होते। तुम्ही बघत असाल, माता लक्ष्मीचे असतील, भगवान श्री विष्णूंचे असतील, कुठल्या देवतांचे स्तोत्र मंत्र म्हणतो तेव्हा श्रीम पासूनच आपण त्या स्तोत्रांची सुरुवात करतो। म्हणून एक स्वस्तिक काढायचं आणि खाली श्रीम हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे, ठीक आहे। यानंतर या स्वस्तिकाच्या वरती तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत।
मुठभर आपल्या घरामध्ये जे तांदूळ असतात हे मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळांच्या वरती मुठभर तुम्हाला गहू ठेवायचे. 1 मूठ तांदूळ आणि 1 मूठभर तुम्हाला गहू ठेवायचे आहे. त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यावरती हा जो दिवा आपण घेतलेला आहे तर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. ठीक आहे. दिव्यामध्ये 2 वातींची करून 1 वात घालायची आहे. शुद्ध तूप घालायचं आहे. नसेल तर तिळीचं तेल घाला. तिळीचं तेल नसेल तर साधं तेल घाला आणि त्याच्यामध्ये थोड्याशा चिमूटभर तिळी घाला. ठीक आहे. याच्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 1 हिरवा वेलदोडा घालायचा आहे. 1 अख्खा जो असणारा हिरवा वेलदोडा असतो तो घालायचा आहे. चिमूटभर या दिव्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे. त्यानंतर काय करायचं तर 7 लवंगांच्या जुड्या, बघा मोजून 7 लवंगांच्या जुड्या. लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसंच याच्या वासाने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होतात आणि ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न असतात त्या घरामध्ये सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं भरभरून असतं. त्यामुळे आपल्याला लवंग घ्यायचे आहेत. 14 लवंग घ्यायचे. त्याच्या 14 लवंगाच्या 7 जुड्या होतील. 2 लवंग घ्यायच्या, त्या एका धाग्यामध्ये बांधायच्या, पुन्हा 2 लवंग घ्यायच्या, त्या पुन्हा दुसऱ्या धाग्यात बांधायच्या. अशा 7 लवंगांच्या जुड्या करायच्या. 1 लवंगाची जुडी घ्यायची, ती हळदीमध्ये बुडवायची. हळद एका वाटीत घ्या, ती हळदीमध्ये बुडवायची. ती लवंगाची जुडी अशी हातामध्ये पकडायची, उजव्या हातामध्ये पकडायची. त्या लवंगाच्या जुडीकडे बघत इच्छित मनोकामना व्यक्त करायची. त्यानंतर 1 वेळा फक्त तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यासोबत हे लवंग जे आहे ते त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं आहे. पुन्हा दुसरी लवंगाची जुडी घ्यायची. पुन्हा त्या लवंगाकडे पुन्हा ती हळदीमध्ये बुडवायची. त्या लवंगाकडे पुन्हा एकदा इच्छित मनोकामना व्यक्त करायची. 1 वेळा पुन्हा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आणि ते लवंग त्या दिव्यामध्ये घालायचं. असं 7ही लवंगांच्या ज्या जुड्या आपण घेतलेल्या आहेत त्या 7ही लवंग म्हणजे 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून जास्त वेळ नाही लागणार, फक्त 15 मिनिटं तुम्हाला लागतील. ठीक आहे. मग अशा 7ही जुड्या लवंगाच्या ज्या आहेत त्या दिव्यामध्ये अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर त्या दिव्याच्या जवळ 1 फूल अर्पण करायचं आहे. 1 अगरबत्ती तुम्हाला त्या दिव्याला ओवाळायची आहे आणि रात्रभर हा जो दिवा आहे असाच पेटता ठेवायचा आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या देवघराच्या समोरही करू शकतात, घरातील ईशान्य किंवा उत्तर दिशेलाही करू शकतात किंवा तुळशी मातेच्या समोरही केलात तरीही चालेल. रात्रभर हा दिवा असाच पेटता ठेवायचा आहे, अजिबात विझू द्यायचा नाहीये. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी जेव्हा सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल. त्यानंतर बघा आता हा जो दिवा आहे हा दिवा विझलेला असेल, काय करायचं तर दिव्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालायचं. ठीक आहे. पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि केळीच्या पानासकट जे आपण धान्य वगैरे ठेवलेलं ते सगळं उचलायचं. दिवा उचलायचा, दिवा पेटवला नाही तरी चालेल आणि कुठल्याही केळीच्या झाडाजवळ जायचं. ठीक आहे. कुठलेही केळीचं झाड शोधा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी. तिथेच जाऊन पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. केळीच्या झाडाजवळ जाऊन हे जे केळीचं पान होतं हे केळीचं पान त्याच केळीच्या झाडाच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्या खाली ठेवलेले जे धान्य आहेत हे धान्य तुम्हाला तिथून उचलायचे, बाजूला पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि तो जो दिवा तुम्ही तिथे घेऊन गेलेला तो दिवा केळीच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. पुन्हा एकदा इच्छित मनोकामना जी असेल ती व्यक्त करायची आहे. केळीच्या झाडाला हळद कुंकू जे काही असेल ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हे सर्व अर्पण करून तुम्हाला घरी निघून यायचं आहे. ज्या लवंगाच्या जुड्या वगैरे घातल्या होत्या दिव्यामध्ये सगळं तिथे ठेवायचं. आता समजा जर दिवा मातीची पणती असेल तर बेस्ट राहील, म्हणजे दिवा तुम्ही तिथेच सोडून घरी निघून याल. जर दिवा तुम्ही पितळेचा, चांदीचा, तांब्याचा घेतलेला असेल तर मग त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या काही वस्तू आहेत ह्या वस्तू सगळ्या तिथेशी तुम्हाला केळीच्या झाडाजवळ ठेवून द्यायच्या आहेत आणि दिवा जेव्हा विझेल तेव्हा तुम्हाला तो घरी घेऊन यायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की मातीचीच पणती घेऊन जा, म्हणजे दिवा तिथे लावल्यानंतर तुम्ही सहज घरी निघून येऊ शकतात. बघा, केळीच्या झाडाखाली बृहस्पती देवांचा वास असतो आणि या झाडाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सौख्य, समृद्धी, ऐश्वर यांची भरभरून आपल्याला प्राप्ती होत असते. खरं तर केळीचं जे झाड आहे यावरती दैवी शक्तीचाही वास असतो. गुरुवार, शुक्रवार आणि मंगळवारच्या दिवशी या झाडाचं व्रत, वैकल्य, पूजन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक इच्छित मनोकामना आपली पूर्ण होत असते. बृहस्पती देव ज्यांना धनाचे दैवत मानले जातात, बघा फक्त माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची सेवा करून चालत नाही, तर बृहस्पती देव असे देव आहेत की जे आपल्याकडे धन खेचून आणतात. जेव्हा तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय कराल, जेव्हा गुरुवारच्या दिवशी केळीचं ते पान आणाल, त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढून श्रीम हा शब्द द्याल
खरं तर त्या क्षणात तिथे दैवी शक्ती जी आहे ती जागृत होईल. बृहस्पती देवांचा वास तुमच्या घरामध्ये निर्माण होईल. ज्यावरती तुम्ही धान्य ठेवून त्यावरती जेव्हा दिवा लावाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये दैवी शक्तीचा बृहस्पती देवांचा वास होईल. जेव्हा तुम्ही या दिव्यामध्ये लवंगाची जुडी अर्पण कराल तेव्हा त्या लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू तुमच्याकडे प्रसन्न होतील. रात्रभर अभिमंत्रित केलेल्या ह्या वस्तू किंवा हा रात्रभर पेटता ठेवलेला दिवा जेव्हा दुसऱ्या दिवशी घेऊन तुम्ही केळीच्या झाडाजवळ जाल तेव्हा तुमची जी काही सेवा असेल ती सेवा सिद्धीस जाईल. आणि कुठलीही सेवा सिद्धीस जाणं खूप महत्त्वाचं असतं. बघा, हा उपाय तुम्ही फक्त एक गुरुवार करून बघा. पुढचा गुरुवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीण काम नाही झालं तर मला सांगा. अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला हा विशेष प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगितलेला आहे. या अगोदरही बऱ्याच लोकांपर्यंत हा उपाय म्हणजे बऱ्याच लोकांना हा उपाय मी पर्सनली सांगितलेला आहे आणि त्या लोकांचे खूप चांगल्या कमेंट्स किंवा खूप चांगले रिस्पॉन्स आहेत. त्यानंतर आज मी सगळ्यांसोबत हा उपाय शेअर करत आहे. या गुरुवारी पॉसिबल नसेल तर पुढच्या गुरुवारी हा उपाय करा, पण उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.